गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला जाणून घेऊयात कसं राहू शकतं आजचं मार्केट. सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूयात की US मार्केटमध्ये शुक्रवारी काय झालं ते. मुळात म्हणजे इस्रायल आणि इराण यांचा जो काही कॉन्फ्लिक्ट आहे, तर याची कुणकुण US ला आधीच लागली होती. त्यामुळे तिथे शुक्रवारीच मार्केट फॉल झालं होतं. परंतु इराण आणि इस्रायल यांचा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो वाढलेला नाही, हे लक्षात ठेवा. कारण जसं मी याआधी पण एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा युद्ध व्हायचं असतं तेव्हा ते सडनली होतं. कारण तुम्ही समोरच्या पार्टीला सांगून तुम्ही कधी युद्ध करू शकत नाही, कारण समोरचे लोक तयार राहतात मग युद्धासाठी, आणि मग कसं युद्ध होणार. तर असं कधी होत नसतं. त्यामुळेच इराणने जे काही 300-350 मिसाईल्स इस्रायलवरती डागले, तर त्याच्यामधले हार्डली एक 4-5 फक्त ते जमिनीवर पडू शकले आणि त्यातनंही काही फार डॅमेज झालेलं नाही. कुठलीही माणसं वगैरे मारली गेली नाहीत. बाकी ते आयर्न डोमने सगळं हवेमध्येच ते डिस्ट्रॉय करून टाकलं. परंतु इराणचा देखील आता म्हणजे आपण काय म्हणतो की समाधान झाल्यासारखं आहे की आम्ही हल्ला केला, प्रतिहल्ला थोडक्यात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर इराणही काही फार युद्धाच्या मूडमध्ये दिसत नाही आणि इस्रायल डिफेन्सिव्ह मोडमध्ये होतं, कारण पहिले त्यांनीच अटॅक केला होता. त्यामुळे US नं ओपनली तर त्यांना सपोर्ट केलेला नाही. त्यांनी सांगितलं की जर तुम्ही स्वतःहून आता अटॅक केला तर आम्ही तुमच्यासोबत उभे राहणार नाही. त्यामुळे सध्या तरी म्हणजेच येत्या काही दिवसांमध्ये युद्धाची शक्यता फार कमी आहे. आणि आज संध्याकाळपर्यंत जर काही झालं नाही, कारण आपल्याकडे जरी सकाळ असली तरी तिकडे रात्र आहे, त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत जर काही झालं नाही तर मग मात्र शक्यता कमी आहे युद्धाची. आणि एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे की युद्ध कधीही सांगून होत नाही. त्यामुळे आत्ता त्यांनी सांगितलं की आम्ही युद्ध करू, त्यामुळे युद्ध होण्याची शक्यता कमी आहे. परंतु येत्या 1-2 आठवड्यामध्ये जर काही झालं तर मग मात्र ते मार्केटला ट्रबलमध्ये आणू शकतं. याचं कारण असं की इराण हा महत्त्वाचा पार्ट ठरतो, कारण इराण खूप सारं ऑइल प्रोड्यूस करतं. भलेही त्यांच्यावरती सँक्शन्स असोत, त्यांना ते अंडरकटिंग रेटमध्ये म्हणजेच ब्लॅक मार्केटमध्ये विकावं लागतं आणि तिथनंच त्यांना पैसे मिळतात. परंतु या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर इराणच्या ऑइल प्रोडक्शनवरती फार मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो जर इराण युद्धामध्ये उतरला तर. आणि मिडल ईस्ट म्हणजे तेलाचा खजिना आहे आणि भारताला सगळ्यात जास्त तेल लागतं. त्यामुळं हे परवडण्यासारखं नाही आणि तेव्हा मार्केट खूप मोठं फॉल होऊ शकतं. त्यामुळे आत्ता तरी लगेचच काही इम्पॅक्ट होईल असं वाटत नाही. आता US मार्केट तर ऑलरेडी फॉल झाले होते, त्यामुळे आता USचे जे फ्युचर्स आहेत तर ते हायर ट्रेड करतात, ग्रीनमध्ये आहेत. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे सध्या ग्लोबल मार्केटमध्ये. एशियन मार्केट जर पाहिले तर ठीकठाक आहेत आणि आज थोडेसे डाऊन असण्यामागचं कारण असं आहे की ते फॅक्टर इन झालेले नव्हते. आणि जेव्हा युद्ध झालं म्हणजे आपण काय म्हणतो की इराणनं हल्ला केला तेव्हा मार्केट क्लोज होते. आणि आता जी काही परिस्थिती आहे तर त्यामुळे थोडंसं म्हणजे डाऊन असणं स्वाभाविक आहे. आणि या सगळ्या टेन्शनमुळे गिफ्ट निफ्टी पण इंडिकेट करते की मार्केट साधारण 120 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. बेसिकली आपण शुक्रवारीच पडलो होतो, परंतु ते पडण्यामागचं कारण काय होतं, तर ते सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजेच मॉरिशसची जी टॅक्स ट्रीटी आहे ती. कारण जे काही फॉरेन इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यावरती जर टॅक्स लावण्यात आला तर साहजिकच आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सेल करणार, जे आपल्याला शुक्रवारी पाहायला मिळालं. शुक्रवारी FISनं 8,000 कोटींचा सेल केलेला आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं साधारण 6,000 कोटींचं बाईंग केलं आहे. परंतु नेट डेफिसिट पाहिलं तर 2,000 कोटींचं गेलेलं आहे. तर मग आता या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आता गव्हर्नमेंट याच्यावरती काय डिसिजन घेतं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडले लोकल क्यूज चांगले नाही आहेत, परंतु ग्लोबल क्यूज ठीकठाक आहेत. परंतु आज मार्केट फार पडेल असं वाटत नाही. याच्यामागचं कारण काय हे लक्षात घ्या. ते म्हणजे शुक्रवारी आफ्टर मार्केट आपल्याकडे RBIचा डेटा आला, तो म्हणजे CPI इन्फ्लेशन डेटा, जो आपल्या इंडियाचा होता, की जो एक्सपेक्टेशनपेक्षा फार चांगला आला आहे, जो पहिल्यांदाच 5%च्या खाली आला आहे, लेस दॅन 5%, की जी फार चांगली गोष्ट आहे. आणि यामुळे काय आहे, बँकिंग स्टॉक जे आहेत तर ते चांगलं काम करतील आज. आता दुसरी गोष्ट, जे इराण आणि इस्रायलचा कॉन्फ्लिक्ट होता त्याच्यामुळे जे क्रूड ऑइल शूटअप होईल असं वाटत होतं, तर त्यांचं युद्धच न झाल्यामुळे काय झालं की क्रूड ऑइल शूटअपच झालं नाही. मग याचा फायदा कोणाला होईल? याचा फायदा अल्टिमेटली रिलायन्सला होईल आणि ज्या ऑइल रिफायनिंग करणाऱ्या बिझनेसेस आहेत तर त्यांना होईल, जसं ऑइल इंडियन कॉर्पोरेशन वगैरे जे काय आहेत. तर मग ह्या सगळ्या कंपन्यांना त्याचा फायदा होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे IT चे जे रिझल्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रिझल्ट आला तो म्हणजे TCSचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. फार आउटस्टँडिंग आला असं नाही, परंतु
सगळं मार्केट एक्सपेक्ट करत होतं की आय टीचे रिझल्ट खराब येतील, कारण ॲक्सेंचरने त्यांचं गायडन्स जे आहे ते कट केलं होतं. परंतु एवढं सगळं असतानाही आय टीचा रिझल्ट म्हणजे टी सी एसचा रिझल्ट चांगला आला. त्यामुळे टी सी एस आणि इन्फोसिस आणि जे काही आय टी स्टॉक्स आहेत तर ते मे बी आज चांगलं करतील. मग साहजिकच आहे, जर आय टी स्टॉक पॉझिटिव्ह राहतील, बँकिंग स्टॉक पॉझिटिव्ह राहतील आणि जे काही रिलायन्ससारखे स्टॉक आहेत तर त्यांच्यामध्ये डाऊनसाईड फार कमी दिसते. या सगळ्या गोष्टी जर एकंदर पाहिल्या तर असं वाटत नाही की मार्केट फार फॉल होईल, मार्केट शूटअप करेल असं वाटतं. परंतु हे जे आहे तर हे मार्केट बेरीज झोनमध्ये कधीपर्यंत आहे. जर क्लोजिंग बेसिसवरती मार्केट 22,500च्या वरती जाऊन जर क्लोज होऊ शकलं नाही तर मग मात्र मार्केटमध्ये अनसर्टन्टी जी आहे ती कायम राहील की आता पुढे काय घडेल हे लक्षात घ्या. तर मग आता जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर 22,700ला खूप जास्त ओपन इंटरेस्ट कॉल साईडला ॲड ऑन झाला आहे. म्हणजेच काय की आता 22,700 एक टेक्निकल रेजिस्टन्स झाला आहे आणि डाऊन साईडला जर पाहिलं तर म्हणावे असे सपोर्ट्स जे आहेत तर ते दिसत नाही आहेत. परंतु यामध्ये मार्केट आज कुठे क्लोजिंग करतं याला जास्त महत्त्व आहे. इंट्राडेमध्ये कुठेही फिरू दे, परंतु क्लोजिंग कुठे आहे ह्याला महत्त्व आहे. क्लोजिंग जर 22,500च्या वरती जर राहिली तर तुम्ही काही पोझिशन्स ओव्हरनाईट घेऊन जाऊ शकता. अदरवाईज तुम्हाला फक्त इंट्राडेमध्येच काम करायला मिळेल. 22,500च्या जर खाली क्लोजिंग राहिलं तर मार्केट बेरीज झोनमध्येच राहणार आहे हे लक्षात घ्या. कारण आपल्याकडे गव्हर्नमेंटने लावलेला टॅक्स ही सगळ्यात मोठी चूक झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत तर साहजिकच आहे त्यांना टॅक्स पे करायला आवडत नाही, कारण त्यांना त्यांच्याही देशात टॅक्स पे करायचा असतो, त्यांना इथे टॅक्स पे करावा लागतो. तर ते त्यांना जमण्यासारखं नाही. आणि त्यामुळे बाकीचे जे काही इन्व्हेस्टर आहेत तर म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर तर तेही असा विचार करतील की आज मॉरिशसवर लावला, उद्या आपल्यावरही लावतील, मग मे बी त्या भीतीने ते सेल करू शकतील. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर मग आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.